आज आपण कोथिंबिरीची चटणी करणार आहोत। कोथिंबिरीची चटणी करण्यापूर्वी कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर लसूण थोडासा सोलून घेतलेला आहे आणि आता आपण तो मिक्सरमध्ये टाकत आहोत। कोथिंबीर आणि लसुणाच्या पाकळ्या बऱ्याच घेतलेल्या आहेत, 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे। म्हणजे ती चटणी कोथिंबिरीची म्हणण्याऐवजी लसणाची चटणी आहे असं म्हणावं लागणार आहे। आता पुढील विधी जी आहे ती काय काय आहे पाहूया। चटणीचा कूट, लाल मिरची किंवा लाल तिखट ज्याला म्हणतात ते लाल तिखट या प्रमाणात घेतलेलं आहे। त्यानंतर मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर अर्धा चमचा घेतलेला आहे। आणखी पुढे आता ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। थोडेसे पाणी आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचे आणि आता ते मिक्सरला ग्राइंडिंग करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मिक्सरमधून आपण हे वाटण काढलेलं आहे आणि आता ते एका छोट्या भांड्यात आपण घेत आहोत। जवळजवळ ही चटणी पूर्ण तयार झालेली आहे। आता फक्त त्यामध्ये तेल टाकणे बाकी आहे। तर हे जे तेल आहे हे शुद्ध घाण्याचं तेल आहे, शेंगदाण्याचं तेल आहे, हे रिफाईंड तेल नाही आहे। म्हणून तेलाचा वापर करत असताना नेहमी तेल हे घाण्याचे असायला हवे आणि अशा पद्धतीने या चटणीमध्ये हे तेल वरून टाकण्यात येत आहे। आणखी थोडे टाकले तरी चालू शकते, थोडं आणखी जरी टाकलं, कारण तेल हे कच्चं खाणं हे अतिशय चांगलं असतं किंवा तेल हे कच्चंच खायला पाहिजे। आपण फोडणीमध्ये जास्त तेलाचा वापर करतो, त्याऐवजी भाज्या शिजत असताना तेल टाकणं चांगलं असतं। ते उडून जात नाही, मसाला जसं तसा राहतो आणि मसाल्यामध्ये असणारे जे काही घटक द्रव्य आहे तेही तसेच राहतात। फोडणीमध्ये ते मसाल्याचे पदार्थ आपण फोडणीमध्ये टाकून त्याचा त्या ठिकाणी काय करतो, जाळून टाकतो। तर हे फार छान आहे। आता ही आपण कोथिंबिरीची चटणी किंवा लसणाची चटणी म्हणू शकतो, कारण लसणाचं प्रमाणही त्याच्यामध्ये बरंच आहे। अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे। आता फक्त ते थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपली चटणी तयार झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। तर या चटणीचा वापर आपण जेवणामध्ये करू शकतो। अतिशय चविष्टपणा येतो, रुची वाढते आणि पचन चांगलं होण्यासाठी हिचा फायदा होतो। पचनाच्या संबंधित असणाऱ्या विकारांकरता अशा प्रकारची ही चटणी आपण खाणं आवश्यक आहे। परंतु चटणीचं प्रमाण चटणी एवढंच असायला पाहिजे। तर यामध्ये आपण जास्त तिखट टाकलेलं नसल्या कारणाने ती जास्त प्रमाणात ती खाऊ शकतो। कोथिंबीर त्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे। लसूण थोडासा कमी केला तर 2-3-4 चमचे देखील आपण अशा प्रकारची चटणी खाऊ शकतो, अन्यथा कमी मात्रेमध्ये चटणी घेणं आवश्यक असतं। तर अशा प्रकारे ही रुचकर चटणी, कोथिंबिरीची चटणी किंवा लसणाची चटणी झालेली आहे आणि आपण हिचा आस्वाद घेऊ शकतो।